Hello, cool girls. So now you are in your 30s, right? तुमच्या आयुष्याचा एक सुंदर टप्पा आहे हा. बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं, की आपण आता उतरत्या वयात प्रवेश करतोय आणि खूप जणी इथून मागे सरतात. पण खरंच याची गरज नाहीये. ॲक्चुअली ही आपल्या आयुष्याची एक सुंदर सुरुवात आहे, स्पेशली स्त्रियांच्या. You are still too beautiful. You are still young and too graceful. In fact, this is one of the most beautiful phase of your life. खरं तर हे तुमच्या आयुष्यातलं खूप सुंदर असं वय आहे. जे तुम्ही स्वतःला इतकं सुंदर प्रेझेंट करू शकता, हाच तो क्षण आहे. कृपया तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या आणि तुमच्या ज्या डोक्यावरचा भार आहे, थोडा हलका सोडा. जे सर्वांनी तुम्हाला बाई म्हणून दाबलं होतं, फक्त एक चांगली बाई होण्याचा प्रयत्न थांबवा प्लीज. शांत व्हा, शांत जगा आणि स्वतःसाठी जगा. चांगलं होणं यापेक्षा स्वतःला चांगल्या नजरेने बघा. दुसऱ्यांना चांगलं दाखवण्यापेक्षा स्वतःचा आदर करा. दररोज सकाळी आरशात बघा, एक स्माइल द्या आणि तुमच्या स्वतःला प्रेमाने निहाळून पहा. किती सुंदर आहोत. किती प्रेम आहे तुमच्या मनात. किती उत्साह आहे तुमच्यामध्ये. सगळं फक्त एक भार आहे. तो जरा हलका करा. कृपया तो फेकून द्या आणि स्वतःसाठी जगायला शिका. एकच तर आयुष्य आहे आपल्याला. देवाने आपल्याला एकच आयुष्य दिलंय. कधी आपण जगणार आहे स्वतःसाठी? चालेल, तुमच्याकडे मुले आहेत, संसार आहे, पण सोबत घ्या. डोक्यावर नका घेऊ त्यांना. आणि हे करताना स्वतःवर भार, इतकं बर्डन, इतका म्हणजे तुम्हाला श्वास घ्यायला वेळ नाही, एवढं बर्डन तुम्ही घेऊन फिरत आहात. म्हणून सांगते, डोंट कॅरी एव्हरी बर्डन अलोन. इट्स ओके टू आस्क फॉर हेल्प. स्वतःला महत्त्व देणं, आदर करणं स्वतःचा, हे स्वार्थीपणाचं लक्षण नाहीये. हे सेल्फ लव्हचं लक्षण आहे. रोज सकाळी स्वतःला आरशात बघून म्हणा, आय एम प्राउड ऑफ मायसेल्फ. दुसऱ्यांना खुश करण्यापेक्षा स्वतःच्या मनाला शांत करायला शिका. कारण देवाने एकच आयुष्य दिलंय सगळ्यांना. सो थ्रो अवे द बर्डन, नॉट युअर ड्रीम्स. लिव्ह फॉर युअरसेल्फ टू अँड लिव्ह दॅट कूलेस्ट व्हर्जन ऑफ युअरसेल्फ.